नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतोय। आता नेमकं काय अडचण येते आहे आणि आता या संदर्भात मी स्वतः एमपीएससीच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल केला होता। आता त्यांच्याकडून जे काही उत्तर आलेलं आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नेमका इश्यू काय येतोय किंवा कुठल्या अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतंय, वास्तविक त्याची आवश्यकता नव्हती। एमपीएससीने या अगोदरच जे काही ज्याच्यावरती सोल्युशन द्यायला हवं होतं, सोमवार म्हणजे 10 तारीख फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, पण अजूनही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये। नेमकं त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन केल्यानंतर बघा, आता मागच्या 2-3 दिवसापूर्वी जे काही आपल्याला नवीन जे काही तलाठीची जाहिरात आली, त्यानंतर पेसा आणि बिगर पेसा या संदर्भात जे काही आयोगाने नोटिफिकेशन दिलं आणि त्या अनुषंगाने काही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या देण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले होते। म्हणजे तुमच्या प्रोफाईलमध्ये जी ऍड आहे बघा, ऍड मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन ओके म्हणून एक नवीन टॅब तुम्हाला उपलब्ध करून दिली आणि या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साधारणतः हे 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, बरोबर। आता हे 3 प्रश्न वास्तविक आरटीओ एमएच्या विद्यार्थ्यांना हे तर तलाठीसाठीच आहे, ओके। या विद्यार्थ्यांना वास्तविक त्याची आवश्यकता नव्हती, पण ठीक आहे, हरकत नाही, ते उपलब्ध करून दिले। उपलब्ध करून दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी याच्या प्रश्नांची उत्तरं समजा दिली, त्यानंतर सबमिट केलं। सबमिट केल्यावरती बघा तुम्हाला एक मेसेज येतो, ऍडिशनल क्वेश्चन आन्सर अपडेटेड सक्सेसफुली, असं तुम्हाला SMS येतो, ओके। त्याच्यानंतर सबमिट केल्यानंतर बघा, आता अडचण नेमकी काय येते, हे तुम्हाला सबमिट केल्यानंतर पुढे परत एकदा ती क्वेश्चनची टॅब जात नाहीये, लक्षात घ्या। परत तुम्ही त्या टॅबवरती क्लिक केलं तर तुम्हाला हे पुन्हा एकदा ही पुन्हा 8 प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत। आता ऑलरेडी आरटीओ एमएचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, तेव्हा फॉर्म भरत असताना यापूर्वी तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी दिलेली आहेत। म्हणजे तुमचं तुम्ही कॅन्डिडेट रातांधळेपणा आहे का, किंवा तुम्हाला विदाऊट ग्लासेस तुम्हाला व्यवस्थित दिसतं का, किंवा लायसन विषयीचे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत, ओके। ती पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारले जातात, बरं हरकत नाही। इथे पण तुम्ही समजा प्रश्नांची उत्तरं पुन्हा एकदा दिली, सबमिट केलं। सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येतो, ऍडिशनल क्वेश्चन आन्सर अपडेट सक्सेसफुल, इथे पण ऑप्शन येतो, तसा मेसेज येतो। हे मेसेज दिल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या समजा माय अकाउंट मध्ये जातात, ओके, तर तेव्हा ही जी टॅब आहे, ही टॅब ही रिमूव्ह होत नाहीये, ओके, लक्षात घ्या। ही पुन्हा तुम्हाला इथे अशी शो होते आणि इथे परत क्लिक केल्यावर तुम्हाला परत रिपीटेड तुम्हाला हे 3 प्रश्न विचारले जात आहेत, ओके। म्हणजे ही जी सायकल ही वारंवार तीच होते, हा टेक्निकल इश्यू आहे। आता या संदर्भात मी स्वतः एमपीएससीच्या हेल्पलाईनवर कॉल केला होता। वास्तविक त्यांना खूप म्हणजे अगदी अर्धा 1 तासापासून मी कॉल करत होतो, कॉल कोणी उचलत नव्हतं, पण फायनली माझा कॉल कनेक्ट झाला आणि त्यांच्याकडून जे काही उत्तर आलेलं आहे त्या उत्तराच्या अनुषंगाने त्यांच्याकडनं उत्तर आले की सर मंडे पर्यंत थांबा, म्हणजे सोमवारपर्यंत, की तुम्हाला हा टेक्निकल इश्यू आहे, सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतोय, तर हा सोमवारपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। आता मी त्यांना याची जाणीव करून दिली किंवा लक्षात आणून दिलं की सोमवारी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 10 ऑगस्ट 2026। तर तरी त्या माझ्या प्रश्नावर सुद्धा त्यांचं उत्तर हेच होतं की सोमवारपर्यंत थांबा सर, सोमवारपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, सोमवारपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही ऑलरेडी प्रश्नांची उत्तरं दिलेली असताना सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा अपडेट करावं लागतंय का, तर मी तुम्हाला सांगेल की बघा, तुम्ही प्रश्नांची उत्तरं देऊन सबमिट करा। त्यानंतर पूर्ण जे काही तुमचे प्रश्नांचे उत्तर असतील ते व्यवस्थित फिलअप करा, सबमिट करा। आता टेक्निकल इश्यू आहे, आपण सोमवारपर्यंत बघूया। आयोग नक्कीच यावरती एक सकारात्मक विचार करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल अशी आपण अपेक्षा करूया। या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।